आदरणीय श्री घनश्यामभाई यांना उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ असं संबोधलं जातं, त्यांना मी विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आजच्या या जयप्रकाश नारायण किरणीच्या प्रचारानिमित्त सभेला विचार मंचावर उपस्थित असलेले मान्यवर, माननीय बापूसाहेब, माधव काका आणि सर्वच जे तोला मोलाचे नेतृत्व करणारे सगळे नेतेगण, पत्रकार बंधूंनो आणि माझ्या शेतकरी भावांनो, मागच्या काही दिवसापासून या इलेक्शनच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप दोघी बाजूने होत असतात. या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो, संघटना म्हणून आम्ही या व्यासपीठावर आलो. हा प्रश्न आपल्याला सर्वांना मनात घर करून बसला असेल. काही फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियावर ऐकणाऱ्या लोकांनाही वाटत असेल की अचानक हा निर्णय कसा झाला. पण मागच्या काही दिवसामध्ये जेव्हा आम्ही पपईचं आंदोलन केलं, पपईचा भाव ठरवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो, त्यावेळेस अचानक स्वर्गीय अण्णासाहेब विखे पाटील यांची जी प्रतिमा लावली होती ती त्या ठिकाणी दिसली नाही. आणि ही गोष्ट संघटनेचे जे पदाधिकारी आहेत आणि काही मोठ्या शेतकऱ्यांजवळ मी बोललो की ही घटना, ही जी घटना आपल्याला इथं दिसते, जी प्रतिमा इथून काढल्या गेली, ही संपूर्ण शेतकरी समाजाला लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही कुठेही खपवून घेतली जाऊ नये. राजकारणामध्ये दोष असू शकतात, तुम्ही कोणावरही दोषारोपण करू शकता, पण ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने, ज्या मानवाने हा शेतकरी समाज घडवला, त्या शेतकरी समाज घडवणाऱ्या व्यक्तीबद्दल एवढी घृणा जर कोणामध्ये असेल तर या भागातल्या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ती खपून घेतली पाहिजे नाही. म्हणून आम्ही या व्यासपीठावर आज सर्वांसमोर उपस्थित आहोत. मी शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस संघर्ष करत असतो आणि तेच काम स्वर्गीय अण्णासाहेब विखे पाटील यांनी नेहमी करून ठेवलं. म्हणून आज आपण एवढ्या वैभवशाली समाजामध्ये वावरत आहोत. मी आज करतोय ते रेडीमेड आहे. मी जो संघर्ष तुमच्या समोर करतोय, शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे यासाठी जो संघर्ष उभा करतोय, हा कुठेतरी मागच्या लोकांनी तयार केलेल्या व्यासपीठावर मी माझी बॅटिंग करतोय. कारण चळवळ ही एका दिवसात उभी राहत नाही. चळवळीचे बीज एका दिवसामध्ये मोठे होत नाही, त्याचा वृक्ष होत नाही. पण काही आईत खाऊ लोक येतात आणि त्या उभा केलेल्या झाडावर दगड मारतात. पण ते दगड मारणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. ज्या समाजाला अर्थकारण माहित नव्हतं,
सुसंस्कृतपणा माहित नव्हता, ज्या समाजामध्ये शिक्षणाचा दर्जा नव्हता, अशा समाजाला सोबत घेऊन आज एवढं मोठं विश्व या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे. हे करत असताना काही विरोधक निर्माण झाले. त्या विरोधकांचं सुद्धा अण्णासाहेबांनी स्वागत केलं, सोबत घेतलं आणि हे एवढं मोठं विश्व या ठिकाणी उभं राहताना तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. जेव्हा आपण या जिल्ह्याचा विचार करतो आणि जी नवी पिढी आज तुमच्या समोर उभी आहे आणि ते सहजरित्या म्हणतात की आमच्यासाठी काय केलं. मित्रांनो, मी नवी पिढीला एवढं सांगू इच्छितो का आपण आपल्या घरामध्ये वयस्कर लोक असतील, आजोबा असतील, काका असतील, त्यांना फक्त एवढं विचारा का आजपासून 40-50 वर्षा पहिले, 40-30-40 वर्षा पहिले आपल्या समाजाची परिस्थिती काय होती, आपण कुठं होतो. फक्त रेडीमेड मिळालं म्हणून आपण काही बोलावं आणि कोणाच्याही नादाला लागावं हे आता आपल्याला सोप्यात राहणार नाही. कारण याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील. ज्या पद्धतीमध्ये साहेबांची प्रतिमा काढण्याचं जे धाडस त्या व्यक्तीने केलं, ते धाडस करण्याची हिंमत त्याच्यामध्ये आली कुठून याचा विचार तुम्हाला करावा लागेल. मी याच्यासाठी सांगतोय का नेतृत्व हा समाज घडवतो आणि अशा नेतृत्वाला जर तुम्ही घडवत असाल तर या समाजाला तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी घातक राहील एवढं लक्षात ठेवा. कारण असा नेता हा समाजाचा उद्धार करू शकणार नाही. कारण त्याच्यामध्ये एवढी घृणा ही निर्माण जर होत असेल, गर्व जर निर्माण होत असेल तर तो निर्माण झालेला गर्व तुम्हाला सर्वांना पुरवावा लागेल. झाल्या असतील चुका, कारण जो करतो तो चुकतो. जेव्हा अण्णासाहेबांनी एवढं निर्माण केलेलं अस्तित्व बापू साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या हातात देण्यात आलं, तेव्हा परिस्थिती काय होती ही सर्वांना आपल्याला माहिती आहे. जागतिकीकरणाच्या धोरणांवर हा देश चालतो. संस्था, एवढ्या मोठ्या ज्या संस्था उभ्या राहिल्या त्या संस्थेंना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटके बसले. मी चळवळीत काम करणारा व्यक्ती आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये आमचे आंदोलन चालू असतात आणि आम्हाला माहिती आहे की आंदोलनाचे फटके या संस्थांना कसे कसे बसतात. कारण आमचा मुद्दा एवढाच असतो का आम्हाला शेतकऱ्यांचं धोरण माहिती असतं, शेतकऱ्यांचं अर्थकारण माहिती असतं, पण संस्था चालकांना संस्थेचं अर्थकारण सुद्धा चालवावं लागतं. म्हणून ते त्यांची जी प्रतिक्रिया असते ते जर आमच्यावर विरोध असतो, हा तात्विक असतो, हा व्यक्तिशान असतो. म्हणून काही लोक इथं आरोप पण करतील की मागच्या काळखंडामध्ये संघटनेला जो विरोध झाला होता, ऊस आंदोलनामध्ये जी घटना घडली होती आणि अचानक घनश्याम चौधरी आज त्या व्यासपीठावर कसा काय गेला. शेतकरी भावांनो, हा लढा तुमचा होता, आम्ही तुमच्यासाठी लढतो आणि आम्ही ती लढाई जी लढतो ती विचाराने लढत असतो. ती वास्तविकतेवर लढल्या जाते. व्यक्ती दोष किंवा व्यक्तिगत भांडणांवर ती लढली जात नाही. जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात आणि शेतकऱ्यांचा कुठं फायदा होत असेल
तर मग आम्हाला ती भूमिका घ्यावीच लागते. आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांचा फायदा होतो त्यावेळेस आम्हाला ती घडलेली घटना लगेच विसरून पुढच्या कामाला लागावं लागतं. आज तुम्ही प्रत्येक जण जिल्ह्यामध्ये या भंपक नेत्याच्या जोरावर मागच्या 2 वर्षामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पपई आंदोलनामधून बाहेर काढलं. काय सांगितलं का पपईला आम्ही असं करू, पपईला आम्ही तसं करू, पपईला आम्ही जळगावच्या केळी, अमरावतीचा संत्रा, अशा अनेक भंपक गोष्टी तुमच्या समोर मांडल्या. आणि जेवण खाऊन गावून पपई आंदोलन आमच्याकडून हिसकावून घेतलं. बरं, हे हिसकावण्यामागचं कारण काय? कारण पपई हा मुद्दा एवढा सोपा नाही मित्रांनो. कारण तुम्ही सगळे आंदोलन करू शकता, पण फळांचं आंदोलन करणं एवढं सोपं नसतं. कारण हातामध्ये ठेवलेली पपई सुद्धा 2 दिवसात त्याची पिकून खाली गळून जाते. आणि अशा पिकाचं आंदोलन करणं एवढं सोपं नसतं हे त्यांना माहिती आहे. पण ते आंदोलन का घेतलं याचा विचार सुद्धा आम्हाला करावा लागला, अभ्यास केला. काय एवढा कठीण आंदोलन ज्याचे डाग नेहमी आमच्यावर लागत राहतात, असं आंदोलन एकदम अचानक घेण्याचं कारण का? तर मित्रांनो, लक्षात आलं आमच्या की या नेत्याने एक फळ बागायतदार संस्था उभी केली. आणि या फळ बागायतदार संस्थेच्या आडून या नेत्याला व्यवसाय थाटायचा होता. हे तुमच्या कोणाच्याच लक्षात आलं नसेल. कारण जर समजा या पपईचं आंदोलन आपल्याकडे घेतलं, पपईचे शेतकरी आपल्याकडे घेतली, संघटना संपून टाकली, तर आपला मालक कोणी राहणार नाही. कारण जो काही व्यवहार होईल तो या संस्थेच्या माध्यमातून होईल. एक अधिकार आपल्याकडे येईल आणि पपई जसं पटेल तसं आपण नियोजन करून आपल्या त्या संस्थेला फायदा करून घेऊ. आणि तसंच घडलं. जेव्हा पपईला चांगली मागणी होती, महाराष्ट्रात पपईचं उत्पन्न कमी झालं होतं, या भाऊसाहेबांनी पपईला आम्ही एवढा चांगला भाव दिला असं करून गदगदून कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेतली. पण लक्षात ठेवा शेतकरी भावांनो, राजकारण हे व्यासपीठ वेगळं असतं, पण शेतकरी चळवळ ही नेहमी वेगळी असते. कारण शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी नेता व्हायचा असेल तर इथं नेहमी बाप दाखवू नाही तर श्राद्ध कर अशा भूमिकेमध्ये लोक उभे असतात आणि आम्हाला तिथं सिद्ध होऊन दाखवावं लागतं. आणि या भाऊसाहेबाने मी शेतकरी नेता आहे असा एक गाजावाजा केला आणि नेमकं या वर्षी पपई उत्पादक शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळं करून टाकलं. तुम्हाला असं वाटत असेल की हे अचानक काय घडलं, पण नाही. जेव्हा लग्नांमध्ये माननीय तात्यासाहेब भाषणांमध्ये नेहमी सांगतात की माझा मुलगा अमेरिकेतून या शेतकरी समाजाचा उद्धार करण्यासाठी आलेला. पण शेतकरी मित्रांनो, एवढं लक्षात घ्या, विदेशातून आलेला हा व्यक्ती नेहमीच गांधी बनतो असं नाही.
कारण या देशावर ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा राज्य करण्यासाठी आली होती, फक्त ती व्यवसाय उभा करण्यासाठी, व्यवसायामध्ये पाय रोवले जावे म्हणूनच त्यांनी एवढी मोठी कंपनी या ठिकाणी उभी केली होती. त्यांचं ध्येय काय होतं की या ठिकाणी एक हुकूमत निर्माण करायची, एक व्यासपीठ तयार करायचा आणि त्याच्या आड उभ्या देशाचं अर्थकारण बदलून व्यवसाय उभा करायचा आणि इथल्या गरीब दीनदुबळ्यांना लुटून आपल्या तिजोऱ्या भरायच्या. हेच उद्देश होता ना ईस्ट इंडिया कंपनीचा. ते धोरण घेऊन तुम्ही निर्माण केलेला जो नेता आहे त्या नेत्याला तुम्ही सगळे सूत्र द्यायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी व्यवसाय आणि व्यवसायामधून नफा कमवण्याची एक ओढ त्या नेत्यामध्ये लागली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक लढली. का लढली? कारण त्यांनी जिनिंग उभी केली होती. जिनिंग असल्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याच्यामध्ये कापूस खरेदी चालू केली. का? पहिले कापूस इथं खरेदी होत नव्हती का? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच का आणल्या गेली? तर सगळे व्यापारी एका छत्रछायामध्ये आणून एक हुकमी तिथं कारभार व्हावा, आपल्याला पटेल तसा व्यवहार व्हावा या दृष्टीने त्या ठिकाणी व्यवहार सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. ही आमच्या संघटनेची मी शाश्वत तुम्हाला हे देतो की याच्या व्यतिरिक्त दुसरी त्यांची इच्छाशक्ती नसेलच. कारण एका शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही म्हणून जर समजा एका व्यापाऱ्याकडे हुज्जत केली असेल किंवा त्याचा विचार मांडला असेल आणि त्या व्यापाऱ्याने त्याला मारहाण केली असेल तर निश्चित अभिजित पाटलांनी त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं असलं पाहिजे. का उभे राहिले नाही? तुम्ही फूट सगळ्यांना सांगता का मी शेतकरी नेता आहे. शेतकरी भावांनो, मला एक आंदोलन या व्यक्तीचं दाखवून द्या जिल्ह्यामध्ये की या शेतकऱ्यांसाठी त्याने रस्त्यावर उतरून एक प्रखर भूमिका मांडून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळवून दिले असते. मी सांगतो तुम्हाला या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये किती आंदोलनं झाली. बापू साहेब इथं आहेत, जे कालच त्यांनी लिफ्ट इरिगेशनचं काहीतरी भूमिपूजन केलं. त्या लिफ्ट इरिगेशनचं जे आंदोलन झालं, 7 दिवस उपोषण झालं, इथं नंदुरबार तालुक्याचे शेतकरी इथं उपस्थित असतील. त्या 7 दिवसामध्ये लिफ्ट इरिगेशनचे जे काही आडकाठ्या टाकल्या जात होत्या सरकारकडून, ते 7 दिवसात उपोषण करून त्या सगळे आडकाठ्या ज्या टाकल्या गेल्या होत्या, ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या दूर करून आम्ही 48 कोटी रुपये या संस्थेला मिळवून दिले होते. आमचं काम लढणं आणि त्या योग्य ती मार्गाने चालवणं हे राजकीय लोकांचं काम असतं. संघटना म्हणून आम्ही कधी जबाबदारी घेत नाही. आम्हाला ती म्हशीची गरज नाही, आम्हाला त्या म्हशीच्या शेणाचं काही घेणं देणं नाही, आम्हाला त्या दुधाचं घेणं देणं असतं. जर 5 लिटर दूध निघत असेल तर त्याच्यामधलं 3 लिटर आमचं, 2 लिटर तुमचं, असं करून लढणारे आम्ही लोक आहेत. मित्रांनो, जर शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढू शकत नाही, शेतकऱ्यांसाठी तुम्ही उतरू शकत नाही, मग तुम्हाला शेतकरी नेता म्हणून येण्याचा एवढा पुळका का येतो? हा प्रश्न मी आज त्यांना सर्व या सभेमध्ये जाहीर विचारत आहे. आणि 4 वर्ष झाले, 4 वर्षामध्ये फक्त आणि फक्त संघटनेला दोष देणे, कार्यकर्त्यांमध्ये फक्त
चुकीचे मेसेज देणे आणि ओरिजिनल त्यांचा कार्यकर्ता कोणीच नाही, मी तुम्हाला लिहून देतो. कारण ओरिजिनल कार्यकर्ता जर असेल त्या व्यक्तीचा, तर त्याच्या संस्थेत काम करणारा मास्तर आहे. कारण तो मास्तर बिचारा त्या संस्थेमध्ये नोकरी करत नाही, तो फक्त गुलाम म्हणून त्या ठिकाणी 24 तास त्या नेत्याच्या मागे पुढे फिरत असतो. कारण कार्यकर्ता असा असला पाहिजे की त्या कार्यकर्त्याला नेत्याचं काय करणार आहे, काय कर्तृत्व आहे, त्याची पुढची भूमिका काय आहे, असं जर तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्याला जर विचारलं ना, तर त्याला एक शब्द सुद्धा सांगता येणार नाही. पण दादा काय करणार आहे जर त्या मास्तरांना विचारलं तर 100% सांगतील उद्या दादा हे करणार आहे. मग कार्यकर्ता कोण, मास्तर का जे त्यांच्या मागे पुढे फिरतात ते लोक मास्तरांना. मग असा नेता जननेता होऊ शकतो का? होऊ शकतो? कारण अण्णासाहेबांनी एवढं मोठं जे वैभव उभं केलं, मला खात्री आहे का प्रत्येक डायरेक्टर असो, कार्यकर्ता असो, सर्वसाधारण व्यक्ती असो, त्याला विश्वासात घेऊन आजपर्यंत ही वाटचाल केलेली. कारण माझ्या परिवारामधले लोक सुद्धा साहेबांचे प्रतिनिधी होते. माझ्या काकांनी सुद्धा या संस्थेमध्ये काम केलेलं आहे आणि माझे नातेवाईक सुद्धा आजही, मी संघटनेत काम करतो, तुम्हाला हसू येईल की संघटनेत काम करत असताना मध्ये मला माझ्या नातेवाईकांनी सुद्धा साथ दिलेली नाही. का नाही? तू अण्णासाहेबांबद्दल संस्थानाविरुद्ध मी काम करत, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी मी गेल्या 10 वर्ष, 7-8-9 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी नेहमी प्रयत्नशील काम करतोय. पण अचानक आज तुमच्या समोर उभं राहण्यासाठी जे माझ्यात बळ आलं, कारण हे व्यासपीठ एवढं सोपं नाही, लक्षात घ्या. हे आजचं व्यासपीठ एवढं माझ्यासाठी सोपं नाही, कारण मी तुमची भूमिका मांडणारा व्यक्ती आहे. उद्या कधी मला यांच्या समोर उभं राहावं लागेल हे कोणालाही न समजणारा कोड आहे. पण ज्या महामानवाने एवढं मोठं विश्व उभं केलं, त्याची अवहेलना जर कोणी करत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कधीही खपून घेणार नाही. मला थोडा सामाजिक काम करण्यासाठी अडचणी आहेत, कारण मी एका समाजाचा प्रतिनिधी नाही. मी शेतकऱ्यांसाठी लढतो. शेतकऱ्यांमध्ये अनेक समाज शेती करतात, अनेक जाती धर्माचे लोक शेतकरी आहेत, म्हणून मला एका समाजाबद्दल कधी बोलण्याचा अधिकार नाही. पण मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, ज्या समाजामध्ये अण्णासाहेबांनी जन्म घेतला, ज्या समाजाचा उद्धार या माननीय अण्णासाहेबांनी केला, कैलासवासी अण्णासाहेबांनी केला, त्या समाजाने एवढ्या दिवस जी प्रतिमा काढून टाकण्यात आली ते खपून घेतलं. ही आज या समाजाला लाजीरवाणी बोलतोय. कारण महामानव तयार होणं एवढं सोपं नसतं आणि त्या महामानवाचा आदर राखणे हा प्रत्येक समाजाचा एक कर्तृत्वपणाचा एक हे विश्वास ठेवण्याचं एक काम असतं. पण आपण कुठंतरी तिथं कमी पडत आहोत. पपईच्या मीटिंग मध्ये पपईसाठी जेव्हा संघर्ष चालू झाला आणि मागच्या काळामध्ये, मागच्या 4 वर्षामध्ये घनश्याम भाई तो टोळी करत, घनश्याम भाई तो मॅनेज नाही आज, हा बोलत नाही. हा
याच्या मागच्या कुठ्यात अजिबात दम नाही. कारण हा फक्त बोलतो कोणाच्या जीवावर का कार्यकर्त्यांना घेतो, त्यांना भंकवतो, रात्री टपरीवर बसतो, कुठं अंड्याच्या लारीवर बसतो, कुठं शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बसतो, तिथं कुठंतरी कोणाला काहीतरी भडकवतो, डोकी माती फिरवतो आणि घरी जाऊन झोपतो. अरे शेतकरी संघटनेमध्ये मी आज एवढ्या 9 वर्षामध्ये मग काम करतोय, पण एका व्यक्तीने सांगून द्यावा का घनश्याम चौधरीने माझ्याकडून चहा पिली असं. आज जे व्यापारी आहेत पपईचे जिल्ह्यामध्ये, या व्यापाऱ्यांची हिंमत होणार नाही का जर संघटनेने जर काही हुकुमनामा काढला, जर संघटनेने आदेश काढला तर त्या आदेशाचं पायमल्ली करण्याची याची ताकद नाही. कारण आजपर्यंत त्यांची 1 रुपयाची चहा या घनश्याम चौधरीने पिलेली नाही. आणि या भाऊकडे जेव्हा आम्ही हे आंदोलन दिलं तेव्हा हा सरळ सांगतो का व्यापारी आमचं ऐकत नाही, व्यापारी तो अवताज नाही. मग मला एक सांगा, ज्या भंपक नेत्याला तुम्ही एवढं मोठं केलं, त्या नेत्याची लायकी आहे का शेतकरी चळवळीत काम करण्याची? तुम्ही म्हणणार एवढा कठोर शब्द का वापरताय? कारण आम्ही निस्वार्थ काम करतो, आम्ही कोणाची अपेक्षा ठेवून काम करत नाही. गेल्या 10 वर्षापासून मी शेतकऱ्यांसाठी स्वतः संघर्ष करतोय, पण कधी तुमच्या दारावर येऊन असं म्हटलं नाही का मला संघटना चालवण्यासाठी थोडीफार मदत करा. माझ्याकडून जे झालं तेवढं मी टाकलं आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवलं की शेतकरी चळवळीच्या माध्यमातून तुम्हाला एवढा फायदा आमच्याकडून झालेला आहे. पण जर समजा याच्याकडून व्यापारी येत नसतील, याला दर ठरवण्यासाठी रणनीती आखता येत नसेल, मग जर लोक म्हणत असतील 45 पैशाचं काय, ते तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मी सिद्ध करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं की 2 वर्ष पपईचा लढा न लढता 4 रुपयावरून 10 रुपयापर्यंत भाव पोहोचून दाखवला. जर या घनश्याम चौधरीने भार खाल्लं असतं तर हा 10 रुपये भाव तुम्हाला मिळाला नसता. शेतकरी भावांनो, शेतकरी चळवळीमध्ये काम करणं राजकारण करण्या एवढं सोपं नाही. कारण सीतेला 1 वेळा अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला दर सेकंदाला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून माझी एकच विनंती आहे की आज बापूसाहेब जे लोकशाही पॅनलच्या याच्याने जे इलेक्शन लढतायत, हा लढा त्यांचा नाही, हा लढा पूर्ण समाजाचा आहे, ज्या समाजाला अण्णासाहेबांनी घडवलं. जर या लढ्यामध्ये बापूसाहेब हरले तर असं समजू नका की बापूसाहेब हरले आता कसं नाही. बापूसाहेब हरणार नाहीत, तुम्ही हरणार आहात. कारण ज्या व्यक्तीने तिरस्काराने अण्णासाहेबांची जी प्रतिमा काढली, तो सिद्ध करेल की बघा मी केलेलं काम योग्य होतं. हे तुम्हाला चालेल का? जोरात त्याला ऐकून गेलं पाहिजे, चालेल का? आणि घरी बसून ऐकणाऱ्यांना एवढं लक्षात घ्या का घरामध्ये सुद्धा आर्थिक व्यवहार मागे पुढे होत असतात. घरामध्ये सुद्धा आर्थिक अडचणी येत राहतात. बँकेचे देणे घेणे
मागे पुढे होत राहतं. 4 वर्षापूर्वी चांगले दिवस होते, आता वाईट दिवस आले, हे प्रत्येक घरामध्ये चालू असतं. म्हणून आपण आपल्या पूर्वजांचे फोटो घराबाहेर फेकत नाही. जर समजा असे कृत्य जर कोणी करत असेल तर त्याला आपण नालायक व्यक्ती म्हणून गावामध्ये ओळखतो. कारण एवढी खालच्या पायरीवर जाऊन जर कोणी वागत असेल तर तो निश्चितच समाजात राहणं योग्य नाही, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. या संस्था अडचणीत हे उद्या चांगल्या होतील. कारण अर्थकारण हे कधीही एका ठिकाणी बसलेलं नसतं. होऊ शकतं काही चुका असतील, काही झाल्या असतील, पण त्या सुधारवण्यासाठी पण जबाबदारी त्यांच्याकडेच दिली पाहिजे. कारण ज्याने काहीच केलं नाही तो म्हणेल मी चालून दाखवतो, तर एवढं सोपं नाही मित्रांनो. कारण ज्याची संस्था आहे त्याने तिथं, कारण बापूसाहेब हे नेहमी अण्णासाहेबांसोबत असतीलच आणि त्यांना त्याच्यामधल्या बारकावे माहितीच असतील. हे एवढं सूतगिरणी चालवणं, हे जिनिंग चालवणं एवढं सोपं नाही. आणि जिनिंग चालवणाऱ्याला जर वाटत असेल तर मी हे चालून बघतो, तर निश्चितच या जिल्ह्याच्या या परिसरातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी शेतकरी चळवळीत काम करणारा व्यक्ती आहे. मला शेतकऱ्यांचे धोरण, शेतकऱ्यांचं अर्थकारण हे चांगलं माहिती आहे. म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांसाठी जेवढे लढे उभे केले ते निश्चितच 100% यशस्वी करून दाखवले. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की या वेळेस तुम्ही चुकू नका. कारण चुकलात तर तुम्हाला याच्यानंतर जो पस्तावा राहील तो कधीही भरून काढता येणार नाही. आता ऊसाचं आंदोलन घेतो, कारण ऊसाचं आंदोलन सर्वात महत्वाचं आहे आमच्यासाठी. या वर्षी ऊसाचं आंदोलन संघटनेने उभं केलं आणि 2900 रुपये दर आम्ही मागितला. इथं ऊस उत्पादक शेतकरी आहेत का? मागितला होता ना 2900 रुपये. मग जर 2900 रुपये दर मागितला होता, लढा हा आमचा आणि कारखानदारांचा होता, तर या नेत्याच्या बगल बच्च्यांना हरभऱ्याच्या आंदोलनाचा मेसेज टाकण्याचा अधिकार कोणी दिला होता? आणि तो मेसेज घेऊन तो कारखान्याचा एमडी तो मेसेज फॉरवर्ड करतो. मग या नेत्याचं आणि त्या एमडीचं काय नातं आहे? काय अर्थकारण असेल तरच नातं घडतं. काही मिळत असेल म्हणूनच कोणीतरी त्याच्यासाठी माकड चाळे करतो. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, जिथं धूर निघतो तिथं काहीतरी असतं. मी या मंचावरून अभिजित पाटलांना विचारतो की ऊस आंदोलन उभं करत असताना मी तुम्हाला फोन लावला होता का नाही? मी स्वतः फोन लावला होता अभिजित पाटलांना का 2 वर्षापासून तुम्ही सांगताय मी ऊस आंदोलन करतो, मी ऊस आंदोलन करतो. जर तुम्हाला करायचं नसेल तर या वेळेस संघटना ऊस आंदोलन करेल. कारण शेतकऱ्यांना तरी 2 पैसे वाढून मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यांनी मला सांगितलं का तुम्ही घनश्यामबाई करून टाका, कारण माझ्याकडे भरपूर मुद्दे आहेत, म्हणून मी ऊस आंदोलन यावर्षी करणार नाही. मग जरा असा शब्द दिला होता, मग तुमच्या बगल बच्च्यांना ह्या मेसेज टाकण्याचा काय अधिकार होता? बरं, अधिकार मेसेज टाकला तर टाकला. शेतकरी भावांनो, या जिल्ह्यामध्ये ऊस जळण्याच्या घटना या नेहमी घडत असतात. मग नांदेडकडे शिवारामध्येच का ऊस जळाले? इतर
इतर शेल्टीमध्ये जळाले असते, इतर कोणत्याही भागामध्ये जळाले असते, पण नांदरखेडातील प्रकाशा या हद्दीतले ऊस का जळत होते? कारण एवढंच की यांना त्या कारखानदाराच्या पाठीशी उभं राहायचं होतं, आंदोलन पुरवायचं होतं. आणि जे आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला 2829 रुपये भाव मिळणार होते तर ते मिळू द्यायचे नव्हते. कारण त्या ठिकाणी हा घनश्याम चौधरी तुमच्या समोर मोठा झाला असता आणि या शेतकरी नेता बेंडा झाला असता. म्हणून याने हे सगळा कार्यक्रम तुमचं नुकसान करून स्वतःच हित जोपासण्यासाठी या आंदोलनाच्या 3-13 वाजता पण माघार बसणार नाही. 2900 रुपये मागितलेले आहेत. 2900 रुपये तुमच्या पदरात टाकल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना यावरती शांत बसणार नाही. मी पहिले बोललो की याच्यामध्ये दम नाही, याच्या पुठ्यात दम नाही. नाहीतर याने समोर येऊन माझ्याशी बोलणं करावं. कारखान्यावर जेव्हा आंदोलन चालू झालं सातपुडा कारखान्यावर, त्या आंदोलनाचा मास्टर माइंड हाच होता. कारण मी चालवण्यात काम करणारा व्यक्ती आहे, मला माहिती आहे कोण काय करतं. आंदोलन उभं करून लोकांची डोकी भडकवली आणि तो कारखाना हा जो बंद पडलेला आहे, जो बंद झालेला आहे, हा सगळा त्याचा पूर्ण प्रसाद आहे. मी तुम्हाला समजून सांगतो कसं. का मी नेहमी त्या चौधरीशी बोलत होतो का शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही लवकरात लवकर खात्यात वर्ग करा. कारण आम्हाला माहिती होतं की जो व्हेंटिलेटरवर झोपलेला आहे त्याला दगड मारायचे नसतात. डॉक्टर साहेब तुम्हाला माहिती असेल, तुम्ही डॉक्टर आहे का? बरोबर आहे ना? कारण तो कारखाना जेम तेल चालू झालेला होता, चालवणारा व्यक्ती नवीन होता आणि नवीन व्यक्तीला चालू करण्यासाठी थोडाफार वेळ दिला पाहिजे, ही भूमिका संघटनेची होती. कारण चाकं जर थांबली तर या परिसराचा विकास होणं एवढं सोपं नाही. मागच्या 4 वर्षामध्ये आम्ही एक मवा भूमिका घेतली. कारण कारखाना हा चालला पाहिजे, कारण ही संस्था किती झाली तर ही आपली. मग या संस्थेला चालू होण्यासाठी आमचा हातभार लागणं ही काळाची गरज होती. कारण माझे आंदोलन एवढे सोपे नसतात. इथं बसणाऱ्यांनी सगळ्यांनी ते आठवलेले. बापूसाहेबांचे माझे वाद झालेले. बापूसाहेबही ओळखतात संघटनेचे आंदोलन किती तीव्र असतात. म्हणून 4 वर्षामध्ये आम्ही त्या कारखान्यांच्या संदर्भामध्ये एक मवा भूमिका घेतली की शेवटी आपला हक्काचा कारखाना हा जिवंत असला पाहिजे. पण या महामानवाने जो तुम्ही नेता बनवला, भंपाप नेता, त्याने जी घाण करायची ती या वर्षी करून टाकली. काय केलं तर आंदोलनाच्या ठिकाणी मेगा माटकरांना तिथं आणलं. ज्या ताईला उसाचं चिपाट्याचं गणित माहित नाही, तिला तिथं आंदोलनासाठी बसवलं. कारण ऊस आंदोलन करण्यासाठी इथं काहीतरी लागतं. कारण कारखानदार एवढे सोपे नसतात आणि ज्यांच्या समोर आपण मागतो ते अधिकारी सुद्धा एवढे सोपे नसतात. सिद्ध करून दाखवावं लागतं का तुम्ही जे मागताय ते कशी. जर ते सिद्ध झालं तरच मग आपल्याला कुठंतरी
बोलणी चालू होते. ज्या ताईंना माहित नाही उसाचं गणित काय आहे त्या तिथं आंदोलनाला बसल्या. आंदोलन झालं आणि निघून गेले. आमची भूमिका अशी होती की या वर्षी त्या व्यक्तीला कारखाना चालू होऊ द्यायचा, चालू करू द्यायचा. एकदा का चाक फिरले का मग भोकांडीवर बसायचं. चुकलं माझं काही त्याच्यात? मी व्यासपीठावर बोलतो, चुकलं माझं काही नाही का? जर समजा आंदोलनकर्त्यांनी जर कठोर भूमिका घेतली आणि चालू होणाऱ्या कारखान्याला जर विरोध केला तर जे फंडिंग देणारे जे मोठमोठे लोक असतात, कारण हा साखरवर चालणारा, साखरेच्या गणितावर चालणारा व्यवसाय आणि मोठमोठे साखरेचे जे मोठे मोठे लोक असतात, व्यवहार करतात, तो कुठेतरी पैसा लावतात. आणि जर आंदोलन झालं तर ते लोक 2 पावलं मागे सरकतात आणि नेमकं इथं तेच घडलं. जो पैसा तुम्हाला सहज मिळणारा होता, कारण तोही एवढा बुडलेला होता, तो समोरचा व्यक्ती कारखाना चालवायला गेला, तो निश्चित चालू करण्यासाठी प्रयत्न करत होता, पैसे आणण्याचा प्रयत्न करत होता. आणि कारखाना जर चालू झाला असता तर मी तुम्हाला इथं छाती ठोकून सांगतो का त्याला तुमचे 1-1 रुपया देणं भाग पाडलं असतं संघटनेने. पण ते पैसे तुम्हाला मिळाले नाही पाहिजे आणि राजकारण पण मस्त झालं पाहिजे या दृष्टीने काम करणारा हा जो गंपक नेता आहे, याने पपईचंही वाटोळं केलं, ऊसाचंही वाटोळं केलं. मग असा नेता तुम्हाला चालेल का, याचा विचार तुम्हाला कुठेतरी करावा लागेल. कारण या परिसरामध्ये जे अण्णासाहेबांनी जे या मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या, या संस्थाच्या माध्यमातून तुमचं अर्थकरण हे निश्चितच स्वतःला मनाला गर्व वाटेल. कारण आज मी उभ्या महाराष्ट्रात फिरतो आणि बघतो का शेतकऱ्यांची किती दुरावस्था आहे. पण या भागामध्ये काम करत असताना मला तिकडचे लोक नेहमी सांगतात का घनश्यामबाई, तुम्ही तुमच्या भागामध्ये जेवढं प्रखर भूमिका मांडता तशी महाराष्ट्रामध्ये का मांडत नाही. तुमच्याकडे वैभवशाली वैभव प्राप्त असे शेतकरी आहेत. गाड्या बघितल्या तर त्या गाड्या आम्हाला लाजीरवाण्या वाटतात. आम्हाला असं वाटतं का आम्ही एवढी शेती करून आमच्याकडून गाडी सुद्धा घेतली जात नाही. आणि अशा वैभवशाली समाजाला जेव्हा घडवण्यात आलं, त्या महामानवाचा सन्मान राखणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि मी शेवटी तुम्हाला एकच सांगतो की हे इलेक्शन बापूसाहेब लढत नाही, हे इलेक्शन तुम्ही लढताय. कारण जर तुम्ही हारला तर निश्चितच जो फोटो साहेबांचा काढण्यात आला, जो तिरस्कार साहेबांचा करण्यात आला, तो योग्य आहे असं तुम्ही सिद्ध करून दाखवणार. आणि हे सिद्ध नाही झालं पाहिजे म्हणून या पॅनलला तुम्ही भरभरून वोट द्या. आता लढा निवडणुका जिंकण्याचा नाही, तर या व्यक्तीची एकही जागा निवडून आली पाहिजे नाही, याचा पण तुम्हाला इथे घ्यावा लागेल. तरच तुम्ही खरा अण्णासाहेबांवर प्रेम करता हे सिद्ध होईल. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. जय जवान, जय किसान.